सुप्रभात सगळ्यांना. चला तर टिफिनची थोडीशी गडबड चालू आहे, पण त्या भाजीला बघितलं तर काहीच नाही. आणि मी याचा नेहमी नाश्ता करते मोडालेल्या मुगाचा, पण म्हटलं चला आज याची भाजीच करूया, आमटी असं म्हणतात. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकलं. त्या तेलामध्ये मोडालेले हिरवे मूग परतून घेतले आणि त्यातमध्ये थोडंसं मीठ टाकलं. त्यामुळे छान असे परतल्या जातात आणि खमंग असा स्मेलसुद्धा येतो. आणि लगेच मग त्याचबरोबर एका प्लेटमध्ये ते काढून घेतलं. नंतर 5-6 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेतला. त्याचबरोबर भरपूर असा लसूणसुद्धा त्यामध्ये टाकला. लगेच एका प्लेटमध्ये सर्व काही मिक्स केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे मूग, कोथिंबीर, मिरची, मीठ आणि जिरे, लसूण हे सगळं मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलं. लगेच ताबडतोब दुसऱ्या गॅसवर लगेच एका पातेल्यामध्ये तेल, जिरे, मोहरी आणि हिरवं टोमॅटो टाकलं, अर्ध हिरवं टोमॅटो. त्यानंतर तिखट, मीठ, हळद, आपण नॉर्मल जे मसाले टाकतो, अर्धा चमचा काळा मसाला घरचा तो सुद्धा टाकला. आणि त्यामध्ये मिक्सरमधनं बारीक केलेला आपल्या हिरव्या मुगाची पेस्ट टाईप ते सुद्धा त्यामध्ये टाकलं. आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेही आपल्याला जेवढा हवा तेवढा रस्सा त्याचा करून घेतला. आणि सगळ्यात शेवटी थोडंसं लागेल तसं मीठ त्यामध्येही टाकलं. अतिशय सुंदर, खमंग, चवदार, चविष्ट जी भाजी म्हणतात ना ती होती. आणि अतिशय अशी रस्सा भाजी लागते आपल्याला, सहसा सुकी भाजी नेहमीच होते. त्यामुळे ही भाजी अतिशय चविष्ट आहे, नक्कीच करून बघा. नाश्त्याला तर आपण नेहमी खातो, पण याची आमटी एक नंबर लागते. तर अशा प्रकारे झालेली आहे तयार आपली आमटी. आणि मी लगेच टिफिन भरायला घेतला. त्यासोबत भाकरी, छान भाकरी केली गरम. लगेच कांदा,